हाय फ्रेंड्स, आजचा मॉर्निंग सेटअप जर बघायचं झालं तर मॉर्निंग सेटअप आजचा काय सांगतो आहे हे आपल्याला प्राइस देखील सांगणार वन डेच्या टाईम फ्रेमवरती. आणि जर सेंटिमेंट बघायचं झालं तर ते कळणार आहे PCRमध्ये. PCR आपला जो ओपन झालेला आहे तो झालेला 0.94, हाय गेलेला 0.96 आणि सध्या 0.91वरती तो काय करतो आहे, 90वरती सस्टेन करतो, 91वरती. ठीक आहे, तर तो जर PCR 90च्या जर खाली बेरिश व्हायला लागला, ठीक आहे, फक्त 90च्या खाली जर तो ब्रेक झाला तर काय होऊ शकतं, एक बेरिश सेंटिमेंट आपल्याला पाहायला मिळू शकतं. तर ते बेरिश सेंटिमेंट पाहण्यासाठी आपल्याला एक प्रॉपर एक रेजिस्टन्स आपल्याला पाहिजे. ठीक आहे, की ज्या रेजिस्टन्सवरून मार्केट बेरिश होऊ शकतं. तर हा आहे आपला 53,350चा एक रेजिस्टन्स. त्या 53,350च्या रेजिस्टन्सवरती आपल्याला प्राइस ॲक्शन कोणती बघायची, तर 0.90च्या खाली जर PCR ब्रेक झाला, आता 0.91 आहे, तर तो 90च्या जर खाली ब्रेक झाला तर काय होऊ शकतं, या ठिकाणी मार्केट पुन्हा एकदा वरती जाऊ शकतं. एक डबल टॉप पॅटर्न फॉर्मेशन करू शकते, बरोबर आहे. काय करू शकते, एक डबल टॉप पॅटर्न फॉर्मेशन करू शकते. म्हणजेच या ठिकाणी मी ड्रॉ करतो आहे एक्झॅक्टली त्याचप्रमाणे, आणि याच ठिकाणी काय करू शकते, एक डबल टॉप पॅटर्न फॉर्मेशन करू शकते. आणि एक अशा प्रकारे इथपर्यंतचं एक टार्गेट आपल्याला मिळू शकतं आहे 53,000पर्यंतचा एक सायकोलॉजिकल जो झोन आहे तिथपर्यंतचं टार्गेट आपल्याला मिळू शकतं आहे. ठीक आहे, जर मार्केटचे सेंटिमेंट्स आपण जसं विचार करतो आहे त्याच प्रकारे राहिलं तर. पण फक्त 0.90च्या खाली PCR गेला पाहिजे. ठीक आहे, ही फक्त महत्त्वाची गोष्ट आहे. जर दुसरी प्राइस ॲक्शन काय बनवू शकते बेरिश मार्केटमध्ये, तर एक हेड अँड शोल्डर पॅटर्न या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो, याच ठिकाणी. ठीक आहे, आत्ता मार्केट खाली ट्रेड करतं आहे, जरी त्याला बेरिश व्हायचं असेल तरी त्या मार्केटकडे पर्याय नाही आहे. ठीक आहे, जर त्याला बेरिश व्हायचं असेल तर फेअर प्राईस टेस्ट करावीच लागणार आहे. आणि फेअर प्राईस टेस्ट करायची असेल तर आपली फेअर प्राईस आहे 53,350, आणि त्यावरती मार्केटला वरती जाऊन एक डबल टॉप किंवा एक हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवून मगच बेरिश होता येईल. ठीक आहे, आणि जर PCR 90च्या वरती जर गेला तर तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला व्यवस्थितपणे माहितीच आहे की आपली प्राइस ॲक्शन बुलिशची कशी होते. एक डबल बॉटम पॅटर्न, ठीक आहे, एक या ठिकाणी म्हणजे या सपोर्टवरतीच, पण मी थोडासा वरती ड्रॉ करतो आहे, एक डबल बॉटम पॅटर्न किंवा एक इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न. ठीक आहे, जो एक बुलिश पॅटर्न आहे. पण ही प्राइस ॲक्शन कधी होऊ शकते, जर PCR 90च्या वरती कंटिन्युअस ग्रोथ करत गेला आहे, इन्क्रीज होत गेला की नाही का. 91 PCR आहे, 92, 93, 54 असं जर ग्रोथ करत गेला, वाढत गेला, तर काय होऊ शकतं की या ठिकाणी एक बुलिश प्राइस ॲक्शन काम करू शकते. पण जर PCR जर 90च्या खालीच जर जात राहिला तर मार्केटला डेफिनेटली या ठिकाणी 53,350 जो एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे त्यावरती मार्केटला एक्स्ट्रीमली बेरिश होण्यासाठी एक डबल टॉप किंवा एक हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवल्याशिवाय खाली जाता येणार नाही. ही आजचा एक सिम्पल प्राइस ॲक्शन किंवा आजचा एक मॉर्निंग सेटअप आहे. यावरती व्यवस्थित लक्ष द्या. 90च्या खाली PCR ब्रेक झाला तर बेरिश सेंटिमेंट बनून जाईल. ठीक आहे, आता लक्ष देऊया आपण आपल्या निफ्टी 50कडे. निफ्टी 50चा हा हे चार्ट वन डेमधला आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल. आपलं सेंटिमेंट काय सांगतं आहे की या ठिकाणी निफ्टी 50 आपण ओपन करू. निफ्टी 50 आपल्याला सांगते की सध्या एक 0.71वरती ओपन झालेली आहे. ठीक आहे, आणि 0.52 म्हणजे एक 0.2चा या ठिकाणी एक व्यवस्थित चांगला एकदम बेटर चेंज आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे की 0.2चा चेंज या ठिकाणी झालेला आहे. 71वरून PCR आलेला आहे 52वरती. ठीक आहे, 52वरती PCR आलेला आहे. आणि या ठिकाणी आपली आता प्राइस ॲक्शन काय बनते हे आपण बघूया. या ठिकाणी जर एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स जर पाहायचा झाला तर आपल्याला स्ट्रॉंग रेजिस्टन्स कोणत्या ठिकाणी मिळू शकतो आहे, थोडंसं झूम आउट करूया म्हणजे आपल्याला क्लिअरली थोडंसं सेटअप लावता येईल आपला. पहिलं सर्व डिलीट करूया. या ठिकाणी जर एक बघितलं तर एक आपल्याकडे हा नाही,
या ठिकाणी मित्रांनो, ज्या ठिकाणी मार्केट सध्या काय करतं आहे, एक मूव देऊन त्या ठिकाणी एक स्टेबल होत असताना दिसतं आहे किंवा एक थांबलेलं आहे या ठिकाणी, तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं आहे, जर पी सी आर जो आहे तो या ठिकाणी जो 52वरती आहे, ठीक आहे, 0.2चा चेंज या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. या ठिकाणी आपला रोल काय बनतो की एक जर 70च्या वरती पी सी आर गेला, म्हणजे जो पी सी आर डिक्रीज झालेला आहे तो जर पी सी आर इन्क्रीज झाला तर या ठिकाणी इथून बुलिश मार्केट होऊ शकतं. ठीक आहे, पहिला पॅटर्न आहे हा डबल बॉटम पॅटर्न. दुसरं काय होऊ शकतं, एक दुसरी प्राइस ॲक्शन म्हणजे बरोबर या सपोर्टवरती हेड बनवू शकतं आणि एक शोल्डर असा बनवून एक हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवून या ठिकाणी वरती जाऊ शकतं. बरोबर आहे. आणि जर पी सी आर 52वरती आलेला आहे, 0.2चा आपल्याला चेंज मिळालेला आहे, एकदम चांगली गोष्ट आहे. तर या ठिकाणी आपला एक बेस्ट लोअर हाय मोठ्या टाईम फ्रेममधला बनतो या ठिकाणी. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला एक फक्त एक शोधायचं एक डबल टॉप पॅटर्न किंवा एक हेड अँड शोल्डर पॅटर्न. ठीक आहे, कारण हाच एक सायकोलॉजिकल झोन किंवा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपण याला म्हणू शकतो की हा या ठिकाणी मिळालेला आहे आपल्याला. तर एकदम सिंपल प्राइस ॲक्शन आहे, कन्फ्यूज होण्याची कसलीच गरज नाही आहे. एकदम सिंपल सेटअप दिलेला आहे, त्यावरती जर ॲनालिसिस करायला जर या ठिकाणी प्राइस ॲक्शन बनली तर तुम्ही ॲनालिसिस करू शकता. ठीक आहे, एवढा सिंपल सेटअप आहे. सोमवारपासून आपले लाईव्ह ट्रेडिंग प्रॉफिटचे आणि लॉसेसचे जे काय असेल त्याचे व्हिडिओ आपण सोमवारपासून अपलोड करणार आहेत. त्यावरती थोडंसं काम चालू आहे. सोमवारपासून ती जी साखळी आहे डेली मॉर्निंग सेटअपवरती ट्रेडिंग लाईव्ह ट्रेडिंग करण्याचं, तर त्याचे व्हिडिओ जे आहेत ते सोमवारपासून शो होतील. या जर सेटअपचा तुम्हाला जर फायदा होत असेल तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगा किंवा लाईक करा, व्हिडिओला शेअर करा मित्रांना, जेणेकरून त्यांचा लॉस होणार नाही. आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला वेळोवेळी आमचे अपडेट मिळतील. थँक्यू.